अंडा मसाला बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी 5 अंडी अशी उकडून घेतलेली आहेत, त्याची टरफलं पण काढून घेतलेली आहेत। अंडा मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम मी कोथिंबीर टाकून घेणार आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये। एक अर्धी ते पाऊण वाटी होईल इतकं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। त्यानंतर 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच होईल इतकं मी आलं घेतलेलं आहे। आता याच्याच मध्ये मी 1.5 चमचा आपला घरगुती मसाला असतो तो टाकून घेणार आहे। आता याच्याच मध्ये मी एक अर्धा चमचा होईल इतकी बेडगी मिरची पावडर टाकून घेणार आहे। बेडगी मिरची पावडर अगदी ऑप्शनल आहे, त्या बेडगी मिरची पावडरने कलर खूप छान येतो, त्यामुळे मी टाकलेला आहे। गरम मसाला मी याच्यामध्ये 1 चमचा होईल इतका गरम मसाला मी टाकून घेतलेला आहे। आता याची आपण एक फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे। हे तुम्ही पाहू शकता, हे आपण वाटण बारीक करून घेतलेलं आहे। वाटण आपण छान बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण याच्या फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी मी गॅसवरती एक पातेलं किंवा कुकर किंवा काही तुमच्याकडे कढई वगैरे असेल तर तेही त्याच्यावरती ठेवून घ्यायचे आहे आणि तेल छान गरम पण करून घ्यायचं आहे। आपलं तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे। जिरा छान फुलू द्यायचा आणि जिरा छान फुलला की त्याच्यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलं होतं तेही ॲड करून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते पूर्ण त्याच्यामधला पूर्णच मसाला याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता हे छान मीडियम फ्लेमवरती आपण मसाला परतून घेणार आहोत। आपण मसाला परतत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवून व्यवस्थित परतून घ्यायचा, तरच आपली भाजी खमंग आणि टेस्टी बनते। जर तुम्ही मसाला परतताना गडबड केली तर नक्कीच तुमच्या भाजीची टेस्ट ही खराबच होणार आहे। मसाला जर कच्चा राहिला तर भाजीला म्हणावशी टेस्ट येत नाही, त्यामुळे मसाला छान व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे। आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या चॅनलचं नाव आहे मराठमोळा तडका विथ आशा। आणि रेसिपीज जर आवडत असतील तर शेअर पण करा, लाईक पण करा आणि हो, करून पाहत असाल तर प्लीज कमेंट पण करत जा। तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, मला दिसत असेल। आता या स्टेजला आपल्याला हवं तितकं याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला याची ग्रेव्ही किंवा याचा रस्सा कसा किती थिक हवा आहे ते तुमच्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। आता याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि आपण जे अंड असं शिजवून घेतलेलं आहे त्याला असं मधून कट करून घ्यायचं आहे। पूर्ण जो आतमधला बलक आहे तिथपर्यंत आपण याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला जो रस्सा आहे त्याचा फ्लेवर याच्यामध्ये छान उतरेल आणि अंडही टेस्टी लागेल। अंड न कट करता टाकलं तर म्हणावं अशी टेस्ट अंड्याला येणार नाही। आपल्या ग्रेव्हीचाही फ्लेवर याच्यामध्ये उतरला पाहिजे, त्याच्यासाठी असे अंडे कट करून याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आता याच्याच मध्ये मी 1 अंड पूर्ण असं चुरून घेतलेलं आहे हाताने आणि तेही याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। आपण जे कांदा टोमॅटोची पेस्ट याच्यामध्ये ॲड करतो, काजू वगैरे याची पेस्ट ॲड करत असतो, त्याऐवजी जर या पद्धतीने तुम्ही अंड पूर्ण चुरून याच्यामध्ये जर टाकलं तर अंड्याच्या भाजीला एवढा छान फ्लेवर येतो। तुम्ही एकदा नक्की करून पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की हे किती टेस्टी लागतं। तर अगदी सोपी झटपट तयार होणारी रेसिपी आणि एवढी टेस्टी लागणारी रेसिपी आहे की तुम्ही एकदा जर ही भाजी बनवली तर याच पद्धतीने अंड्याची भाजी तुम्ही नक्की बनवाल याची मी खात्री देते। आणि आता मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठही टाकून घेतलेलं आहे। हे बिना कांदा लसूण
ही भाजी खाल्ल्यानंतर असं वाटणारही नाही की याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट नाही किंवा काजूची पेस्ट नाही. हे त्या व्यतिरिक्त पण आपण भाजी कशी टेस्टी बनवू शकतो याची एक ट्रिक कसं समजली तरीही चालेल. आणि नक्की या पद्धतीने घरी अंड्याची भाजी, अंडा मसाला अगदी झणझणीत करून पहा आणि रेसिपी जर आवडली तर कमेंट करायलाही विसरू नका.